तर मी खूप हसलो. म्हणलं, "हे काय झालं?" हां, आजोबांचा किस्सा नाही का, मी माझ्या आजोबांना म्हणजे खूप छळायचो आणि चांगल्या सेन्समध्ये. आपल्याला नाही का आजोबांना त्रास द्यावा वाटतो, हक्काचं व्यासपीठ असतं. तर मी ते ज्या बाजेवरती पडून असायचे, त्या बाजेवरतीच झोपायचो, तिथेच जेवायचो, त्यांच्या अंगावरती लोळायचो. मी त्यांना लाडाने सलमान, शाहरुख काय वाटेल ते म्हणायचो. खूप मजा यायची. एकदा काय झालं, मी त्यांना धोतर नेसून दिलं आणि ते मला म्हणाले, की "पंखा चालू कर." पंखा चालू केला. पण आमच्या परभणीतला जो पंखा होता, पंख्यांना सुद्धा परभणीमध्ये लाईट असायची सवय नव्हती. अशा काळातली ती गंमत आहे. अच्छा, ओके. हां, म्हणजे पंख्यांनाही विश्वास बसायचा नाही. अरे, करंट आला की काय आपल्यात? तर मी पंख्याचं बटन दाबलं, पंखा काही सुरूच होईना. मग मी खोलीच्या बाहेर निघून गेलो. त्यांचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला नाही. म्हणून त्यांनी काय केलं, नेसलेल्या धोतराचंच असं गोल-गोल हे केलं आणि पंख्याला मारायला लागले. आणि पंख्याला धक्का लागला आणि तो सुरू झाला. मग मी आत आलो, तर धोतर पंख्यात अडकलं होतं आणि ते आजोबाच्या भोवती गोल, 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 गोल फिरत होतं. तर मी खूप हसलो. म्हणलं, "हे काय झालं?" तर ते मला अशा खूप आठवणी माझ्या अशा खूप आठवणी आर्मीला जी काही धमाल होत असेल ना, आम्ही फक्त इमॅजिन माझ्या करू अशा खूप शकतो. आठवणी आहेत. कारण ते धोतर आजोबांच्या भोवती गोल फिरत होतं आणि ते पंख्यात वरती त्या नटमध्ये अडकलं होतं. तर अशा खूप आठवणी आहेत, काय सांगू. त्यांनीच